त्याच्यासाठी विलाप करत होत्या, त्यावेळेस तो म्हणाला तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही कुणासाठी रडा? तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरा बाळांसाठी रडा. का म्हणाला तो? कारण विचार करा, तो निष्पाप होता. तुम्ही जर शास्त्रभाग काढून वाचाल, ज्या पिलाताने त्याला शिक्षा केली, त्याने आपले हात धुतले, म्हणलं हे पाप माझ्याकडे नको, त्याला मी कशाची शिक्षा देऊ? मरणदंडाची शिक्षा का देऊ? सगळा जमा ओढत होता, याला मरणदंडाची शिक्षा द्या. त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणत होता, सॉरी न्यायाधीश म्हणत होता, मी याला मरणदंडाची शिक्षा का देऊ? असं कोणता मोठा अपराध याने केलाय? 3 वेळेस पिलात स्वतः म्हणत आहे, 3 वेळेस त्याचा उल्लेख आहे योहानच्या सुरुवातीपासून काढून वाचा. तो 3 वेळेस म्हणतो की आजपर्यंत मला याच्या ठिकाणी गुन्हा सापडला नाही. हा निर्दोष आहे. तो निर्दोष होता, न्यायाधीशाला ठाऊक होतं, सगळ्यांना ठाऊक होतं. कारण तो निर्दोष नसता तर आज तुमचा आणि माझं तारण झालं नसतं. तुम्हाला जर कोणी तुमचा अपराध केला तर राग येतो. विचार करा, येशू ख्रिस्ताला नुसता खोटा आळ घेतला नव्हता, तर त्याच्यावर खोटा खटला चालवला, खोटा गुन्हा दाखल झाला, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याचा अपमान किती करत होते आणि कशासाठी? त्याने काय केलं होतं? आणि हे चोर जे त्याच्या अवतीभोवती टांगले होते ते सुद्धा त्याची टवाळी करत होते. आणि त्यावेळेस एक चोर त्याच्या तोंडावर, त्याच्या कानावर पहिली वाणी ऐकवायची, जी बाळासाहेबांनी सांगितलं, काय? हे बाप्पा याला क्षमा कर. तो विचार करा, अरे मी काय केलं आयुष्यभर? मी चोऱ्या केल्या, दरोडे टाकले, खून केला, व्यभिचार केला, नसल्या पापात तो कशा पापात असेल? कारण त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. तसा भयानक चोर. पण ज्यावेळेस तो ऐकतो ख्रिस्ताच्या हातात खिळे ठोकले जात होते, त्यावेळेस त्याच्या मुखातून जो उद्गार निघत होता, हे बाप्पा यांना क्षमा कर, काय करतायत कळत नाही. त्यावेळेस तो विचार करायला चालत होतो, मी आयुष्यभर पाप केले, मी आयुष्यभर असं काम केलं की मला मरणदंड योग्य आहे. पण याने काय केले? आता नीट पहा, चोर, दरोडेखोर हे जागृत असतात. आजूबाजूला काय चाललंय ह्या परिस्थितीचं त्यांना भान असतं. येशू ख्रिस्त जिथं जिथं जात होता तिथं तिथं लोक जमत होते, गर्दी करत होते. याच्या अगोदर झावळ्याचा रविवार झाला, हेच लोक होते जे त्याला आता वधस्तंभावर द्या म्हणत होते ना, हेच लोक होते ते प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो होसांना धन्यवादित असो म्हणणारे हेच लोक होते. तेच लोक होते आज त्याची ते निर्भत्सना करतात. कारण ते काय करत होते ते त्यांना ठाऊक नव्हतं. आणि म्हणून येशू जे म्हणाला होता ते अतिशय योग्य आहे. कारण हे काय करतायत यांना कळत नाही. ज्या लोकांनी त्याचं स्वागत करून त्याला येरुशलेमेत आणलं तेच लोक आज त्याला वधस्तंभावर खेळा, परंपरासारख्या खुन्यानं आमच्यासाठी सोडा म्हणणारे लोक. आणि ज्या वेळेस तो चोर ही मुखातून निघालेली वाणी ऐकतो त्यावेळेस त्यालाही माहित झालं की याने काय केलंय. याने आंधळ्यांना बरं केलंय, लंगड्यांना चालवलंय, मेलेले उठवले. कारण ज्यावेळेस त्याने लाजराला मेलेल्यातून बाहेर उठवलं की साधी गोष्ट होती ना, 4 दिवसाचा मुर्दा होता तो. कित्येक जण म्हणत होते त्याला वास येत असेल प्रभूजी, तो मेलाय, 4 दिवस झाले. येशूने हाक मारली, लाजरा बाहेर. लाजर बाहेर आला आणि सगळ्या जगाला माहित झालं हा कोण. ज्यावेळेस गेचेमाने मागे त्याला पकडत होते त्यावेळेस तो म्हणाला, मी रोज तुमच्यामध्ये येतोय, मी रोज मंदिरामध्ये आहे, तुम्ही मला आजपर्यंत पकडलं नाही, आज पकडताय. कारण ही तुमची वेळ.
ते पकडणं हे येशू ख्रिस्ताने स्वतःहून स्वाधीन केलं होतं. कारण येशू ख्रिस्ताने जर मनात आणलं असतं तर निश्चित अर्थाने गेतसेमाने बागेत तो म्हणाला होता, माझ्या पित्याला जर आता मी सांगितलं 12 पलटण पाठव देवदूताची तर सहज पाठवू शकतात. एक देवदूत 1,84,000 लोकांना एका रात्रीत मारू शकतो. 12 पलटणी म्हणजे 12,000 देवदूत. कल्पना करा ते किती लोकांचा विनाश करू शकले असते. त्यावेळेस पृथ्वीवर जेवढे लोक जिवंत होते तेवढ्याचा विनाश निश्चित करू शकले असते. मला फक्त या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की तो परमेश्वर त्याच्या हातात असून त्याने काय केलं, त्याने फक्त क्षमा केली. ते ऐकला शब्द, तो शब्द ऐकला आणि तो सोड म्हणला, अरे नाही मी आयुष्यभर दरोडे घातले, चोऱ्या केल्या, इतके वाईट कृत्य केलं, पण आज हा जिवंत परमेश्वर आहे कारण हा माझं पाप क्षमा करणार, हा त्यांचं पाप क्षमा करायला जे याला खिळे ठोकताय. कारण तुमच्या हातात जर खिळे ठोकू लागले तर तुम्हाला वेदना होईल ना. तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता का क्षमा करा. जगात असं कुठलंही दुसरं उदाहरण असलं तर तुम्ही मला सांगा. जगात कुठल्याही माणसाने कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे क्षमा केली असेल तर मला सांगा. आणि तो चोर ते ऐकलं आणि त्याच्या जीवनपट त्याच्या समोर वाहू लागला. त्याने काय केलं आणि येशू ख्रिस्ताने काय केलं तो कम्पेअर करू लागला. आणि मग एका क्षणात त्याच्या लक्षात आलं, अरे हा देव आहे. कारण माणूस काय करू शकतो त्याला माहित होतं. माणूस तो स्वतः काय करत होता त्याला माहित होतं. तो शिव्या शाप देत होता, पण येशू शिव्या देत नव्हता, तो क्षमा करत होता. जर तो क्षमा करत होता तर हा देव आहे. ज्यावेळेस त्याने इथं ओळखलं त्यावेळेस त्याच्या मुखातून पहिला शब्द आला, प्रभूजी तुम्ही आपल्या वैभवात जेव्हा याल तेव्हा माझ्या आठवण ठेवा. तो चोर, तो डाकू किती नम्र झाला, एका क्षणात किती नम्र झाला. ज्यावेळेस त्याला लक्षात आलं की माझ्या समोर आता प्रत्यक्ष देव आहे, माझ्या समोर मी प्रत्यक्ष देवाला पाहतोय, कारण हा क्षमा करतोय. ज्याला खिळे ठोकताय याला क्षमा करतोय. याने आयुष्यभर याचं ओझं वाहिलंय, लंगड्यांना बरं केलंय, आंधळ्यांना डोळे दिले, कुष्ठरोगी बरे केले, मेलेल्या त्या लोकांना उठवलंय. प्रत्येक गोष्ट, कारण त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या वेळेस बातम्या सांगायला टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता किंवा वर्तमानपत्र नव्हती. पण जर अशी गोष्ट करत असेल कोणी तर निश्चित अर्थानं ती एकाकडून दुसरीकडे जात होती. आणि म्हणून येशू ज्या ज्या ठिकाणी जात होता त्या प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी असायची. म्हणजेच त्यावेळेच्या सगळ्या लोकांना येशूची सगळी कृत्य माहित होती. ह्या डाकूला सुद्धा येशूची सगळी कृत्य माहित होती. आणि म्हणून तो म्हणतो निश्चित अर्थाने हा देव. आता समोर त्याचा देव आहे, तो डाकू आहे, त्याला स्वतःचं पाप दिसायला लागलं त्याच्या उशेडामध्ये. एका निष्पाप माणसाच्या समोर आपण बांधलेले असताना, टांगलेले असताना त्याला स्वतःचं पाप दिसू लागलं. त्यावेळेस तो नम्र झाला, तो नम्र झाला. लक्षात ठेवा, 2 वधस्तंभ आहेत. एक वधस्तंभ तेवढ्याच अंतरावर आहे जेवढा ह्या ज्या डाकूचा बदल झाला, ज्याने येशूला प्रार्थना केली. विचार करा दुसऱ्या डाकूबद्दल, विचार करा दुसरा डाकू तोही तेवढ्याच अंतरावर होता. येशूच्या मुखातून निघालेला क्षमेचा उद्गार त्यानेही ऐकला होता. पण एक डाकू काय झालं, त्याचं परिवर्तन झालं. का परिवर्तन झालं? कारण त्याने स्वतःचं पाप पाहिलं. त्या निष्पाप जाणाऱ्या देहाला सोबत खेळलं जात असताना त्याला स्वतःचं पाप दिसलं. ज्यावेळेस स्वतःचं पाप दिसलं त्यावेळेस त्याला देव दिसला, हा देव आहे. आणि ज्यावेळेस देव दिसला त्यावेळेस तो लगेच नम्र झाला. पण आजही अनेक जण नम्र नाही. प्रत्येक वेळेस
प्रत्येक मनुष्य नम्र होऊ शकत नाही. म्हणून सुवार्ता जगामध्ये सगळीकडे सांगितली गेली, पण ग्रहण करणारे फक्त काही जण आहेत. लक्षात घ्या. तुम्ही इथे येऊन बसलात, बाळासाहेबांनी बोलवलंय प्रार्थना करायची म्हणून आलात असं नाही. तुमच्यासाठी खूप मोठी किंमत त्या वधस्तंभावर मोजली. तिथं तुमच्यासाठी रक्त सांडलं गेलंय. त्या रक्ताचं मोल देऊन आपण विकत घेतलंय. त्या देवाची आतुरतेने वाट पाहत तुम्ही इथपर्यंत आलात की मला त्या देवाकडे जायचंय, मला त्या देवाला भेटायचं आहे आणि खरोखर मला त्या देवाची प्रार्थना करायची आहे. त्या आतुरतेने तुम्ही इथपर्यंत आलात. कारण सहज कुणीच इथपर्यंत येऊ शकत नाही. ते दोन चोर सारख्याच अंतरावर होते. एकाचं परिवर्तन झालं, एक तसाच आपल्या पापामध्ये गेला. तो म्हणत राहिला, तू देव, तू ख्रिस्त आहेस ना, तर तू मला सोडून तुला स्वतःला सोडून घे. तो टवाळी करत राहिला. पण ज्यावेळेस देवाचा शब्द कानी आला, त्यावेळेस या चोराने नम्रता धारण केली. एका क्षणात तो म्हणाला, प्रभू माझी आठवण ठेव. आता त्याला काहीच नको होतं. त्याने धन मागू शकला असता. देवा तुमच्या समोर दिसल्यावर तुम्ही काय मागणार हो देवाला? आपण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी देवाला मागू ना. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? जर तुम्हाला आज विचारलं तर तुम्ही सांगाल, माझ्या मुलासाठी नोकरी पाहिजे, कुणासाठी स्वतःसाठी नोकरी पाहिजे असेल, कुणाला स्वतःसाठी घर पाहिजे असेल, कुणाला स्वतः आपल्या प्रत्येकाच्या गरजा आहेत. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे आपल्यासाठी ती महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट देवाला मागू. त्या चोराने काय मागितलं हे लक्षात घ्या. त्याने सर्वोत्तम गोष्ट मागितली, कारण तो मृत्यूच्या दारात होता. तो कुठं होता? मृत्यूच्या दारात होता. मरणार होता तो. ह्या जगात जर काही त्याने मागितलं असतं तर काही त्याच्या सोबत राहणार नव्हतं. तो किती सुज्ञ. त्याने काय मागितलं? जर देव माझ्या सोबत असेल तर मला कुठल्या गोष्टीची कमी पडणार आहे हो? त्याने सगळ्यात मोठी गोष्ट मागितली, प्रभू तू जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण कर. जर देव माझी आठवण करत असेल, जर देव मला सोबत ठेवत असेल, तर निश्चित अर्थाने या जगामधल्या कुठल्याही कसल्याही प्रकारच्या परीक्षाला, कसल्याही प्रकारच्या कठीण प्रसंगांना कशालाच उत्तर द्यायची गरज नाही, कारण देव सोबत आहे. त्या चोराने उत्तम तेच मागितलं. त्याने तो किती प्रचंड प्रमाणात धन मागायला पाहिजे होतं. कारण आयुष्यभर त्याने खर्च केला होता. कशासाठी? धन मिळवण्यासाठी. काय केलं होतं त्याने? चोऱ्या केल्या असतील, दरोडे टाकले असतील, लोकांना मारला असेल, खून केला असेल, काय काय केलं असेल, प्रचंड गोष्टी, प्रचंड पापाने त्याने धन कमवायचा प्रयत्न केला असेल. आज तो वधस्तंभावर होता. त्याला ठाऊक होतं ह्या जगामध्ये काही शिल्लक राहणार नाही. पण काय शिल्लक राहणार आहे? जर देव माझ्यासोबत असेल, जर देवाने माझी आठवण ठेवली तर. खरोखर जर आपण या क्षणाला नम्र झाला असाल, खरोखर जर तुम्ही ऐकत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये जर वाई असेल की खरोखर इथं मी देवाचा शब्द ऐकतोय, देव इथं बोलत आहे, देव त्याच्या वचनातून आमच्याशी बोलत आहे, जर देव तुमच्याशी भेट घेत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला काय मागा? सर्वोत्तम ते मागा. जे सर्वोत्तम आहे ते त्या चोराने मागितलं, प्रभू तू माझी आठवण ठेव. मी तुम्हाला सांगू, त्या देवाने तुमची आठवण ठेवली. त्या देवाने तुमची आठवण ठेवली. कशी? तुमचं पुस्तक, तुमचं नाव त्या जीवनी पुस्तकात लिहिलं गेलं. ज्या क्षणी तुम्ही येशूला आपला देव म्हणून आपल्या आत्म्याने स्वीकारता, कुठला बाप्तिस्मा केला होता या चोराने? ह्या चोराचा बाप्तिस्मा झाला होता का? ह्या चोराने चर्च फंड दिला होता का? ह्या चोराने दशमांश दिला होता का देवाला? एका क्षणात तो सर्वोत्तम गोष्ट घेऊन गेला. ती सर्वोत्तम गोष्ट कोणती आहे नीट लक्षात घ्या. ती सर्वोत्तम गोष्ट प्रभूने तुम्हाला आणि मला दिली आहे, कारण त्याने तुमच्या आणि मला असं अंतःकरण दिलंय की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आज त्याच्या मंदिरामध्ये आहोत. आणि म्हणून आपण निश्चित म्हणू शकतो
की माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं गेलं. कारण जर त्याने तुम्हाला बोलावलं नसतं तर तुम्ही इथे येऊन बसले नसता, तुम्ही सहज आला नाही. त्या चोराने ज्या प्रकारे प्रभूला मागितलं, प्रभू तू येशील फक्त माझी आठवण कर, प्रभूने आपली आठवण केली म्हणून आज आपण इथं आहोत. प्रभू काय म्हणाला, तुला आश्वासन देतो तू स्वर्गात येशील म्हणला का? लगेच म्हणला, काय म्हणला, तू आजच माझ्या बरोबर सुखलोकात असशील. म्हणजे काय, ते प्रचंड वेदनेत होते. कुठे होते ते? वधस्तंभावर होते, हात पाय खिळलेले होते, मरण प्राय यातना होत होत्या. त्या मरणातून तुझी सुटका होणार. पहिला आश्वासन, ते ज्या वेदना तू सहन करतोय त्या वेदना जास्त काळ तुझ्यासोबत नाही. दुसरं आश्वासन, तू स्वर्गात असशील. आणि कधी असशील? उद्या परवा नाही, आजच. आणि कुठं? माझ्या बरोबर. तू कुठं असशील? माझ्या बरोबर आहे. म्हणून देव ज्यावेळेस देतो, नीट लक्षात घ्या, जर आपल्याला त्याने आज जीवनी पुस्तकात आपलं नाव घेऊन आपल्याला इथं बोलवलंय, जर आपण इथे आज प्रार्थनेला आलात तर तुमच्या अंतःकरणामध्ये ही तळमळ कायम असू द्या की प्रभू तू इथं आहेस, प्रभू तू माझं नाव विसरला नाहीस, जीवनी पुस्तकात माझं नाव कायमचं तू लिहून ठेवलायस. आपण देवाला धन्यवाद देऊया. तर दुसऱ्या चोराकडून ज्या प्रकारे आपण शिकलो की खरोखर आपण काय मागितलं पाहिजे, देवाची सहभागिता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. देवासोबत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण या जगामध्ये तुम्ही काहीही मागा, तुम्ही काहीही घ्या, आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही. तुम्ही कुठलाही राज्य कायमचं स्थापलेलं कधी बघितलंय का? नाही. परंतु जर तुम्ही देवासोबत राहणार असाल तर निश्चित अर्थाने आपण नेहमीसाठी देवाबरोबर असणार. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभूला टांगलं गेलं त्यावेळेस जसा तो निष्पाप होता, कारण त्याचं निष्पाप असलेलं त्याच्या न्यायाधीशाने कबूल केलं, स्वतः त्याच्या न्यायाधीशाने साक्ष दिली की हा निर्दोष आहे. त्याचं निर्दोष रक्त या पृथ्वी तलावर सांडलं गेलं. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. आजचा शुक्रवार उत्तम शुक्रवार काय? माझ्या जीवनामध्ये हा शुक्रवार उत्तम काय? कारण या शुक्रवारमुळे मला आशा आहे. कशाची आशा आहे? माझं मरण नाही, मी देवासोबत असणार. या शुक्रवारमुळे, कारण या शुक्रवारमुळे जोपर्यंतचं रक्त या भूमीवर सांडलं जाणार नव्हतं तोपर्यंत माझं पाप धुतलं जाणार नव्हतं. मनुष्य हा पापाची निर्मिती आहे, माणसामध्ये पाप वसतं. तुम्ही म्हणाल नाही मी कधीच पाप केला नाही. मी तुम्हाला सांगतो, माणूस हा पाप करतोच. कारण बायबल आपल्याला ठोसपणे सांगतं, मनुष्याचा देह हा मातीचा देह आहे. ही निर्मिती ही पापाची निर्मिती आहे, त्याच्यात पाप वसतं. परंतु आज आम्ही या पापामध्ये नाही का? कारण आम्ही त्याचं रक्त काय करतं? मला या सर्व पापापासून शुद्ध करतं. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता, तो कुणासाठी आला होता? तो तुमच्या आणि माझ्यासाठी आला होता. तो आपल्यासाठी या जगामध्ये आला होता. कारण आज त्याच्या नावाची सुवार्ता सांगू ऐकून जर आपण आज त्याच्या नावामध्ये जमलो आहोत, जर आज आपण त्याची आराधना करत आहोत, तो तिसऱ्या दिवशी मेलेला तो उठला. कारण का? तो कधीच मृत्यू त्याच्यावर विजयी मिळवू शकणार नव्हता. त्याने वधस्तंभावर ते जे मरण सहन केलं ते फक्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी ते सहन केलं. ते त्या चोराला सुद्धा ठाऊक होतं. आणि म्हणूनच तो देवाला प्रत्यक्षात बघून धाडस करून म्हणाला, काय नाही प्रभू, तू जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण ठेव. म्हणजे मला स्वर्गात घे. प्रभूने आठवण ठेवणं म्हणजे नेमकं काय? देवाने आठवण ठेवणं म्हणजे नेमकं काय? आपलं देवाजवळ असणं. आणि देवाजवळ असणं म्हणजे स्वर्गात असणं. निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी हे वचन अतिशय महत्वाचं आहे. आपण पाहतो पुष्कळचे शास्त्र भाग
आणले, पण आज शास्त्रभागापेक्षा जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जिवंत देवाची ओळख. आता ख्रिस्त ह्या शब्दाचा अर्थ लुप्त शुभवर्तमानामध्ये आपण बघितला होता. काय होता ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? 23वा अध्याय 39वा वचन. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. जर योहान शुभवर्तमानाचा पहिला अध्याय 12 वचन आपल्याला ठाऊक आहे. काय म्हणतं ते? जितके त्याच्या नावावर विश्वास ठेवतील तितक्यांना मी काय होईल? काय करेल? देवाची मुले होण्याचा अधिकार. आज परमेश्वर तुमचा आणि माझा पिता आहे. तुमचा आणि माझा पिता कोण आहे? परमेश्वर आहे. ज्या प्रकारे येशू त्या चोराला म्हणाला की तू आजच माझ्याबरोबर सुखरूपात असशील, निश्चित अर्थानं आज आपल्या अंतःकरणामध्ये हे साठवूया की आज तो आम्हाला आश्वासन देत आहे, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. मी धन्यवाद देतो बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी मला एक सुंदरशी वेळ दिली आणि तुम्ही सर्वांनी माझा ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.